आजची आपली जी क्वेश्चन पेपर आहे, ही पी-वाय-क्यू मधील 2020 सालचा पेपर आहे. काल मी म्हणालो होतो, की कालचा पेपर मला फार सोपा वाटला. आजचा पेपर मात्र कदाचित त्याहून सोपा आहे की काय, असं मला वाटत आहे. चला पहिला प्रश्न पाहूया. अधिगम के लिए निम्न में से कौन सी धारणा उपयुक्त है? विच ऑफ द फॉलोइंग बिलीफ इज गुड फॉर लर्निंग? काय धारणा शिक्षकाची असली पाहिजे, जेणेकरून काय होईल, अधिगम म्हणजे लर्निंग चांगलं होईल. तर असफलता अनियंत्रित है, अशी धारणा असली पाहिजे का? अर्थातच नाही. योग्यता सुधार्य, ॲबिलिटी इज इम्प्रूवेबल असू शकते. ॲबिलिटी इज फिक्स्ड, ॲबिलिटी फिक्स नसते. इकडे काही राईट केलेले प्रश्न आहेत इंग्लिशमध्ये, पण ते एका व्यक्तीने केलेले आहेत, ते चुकीचे आहेत. सगळे काही बरोबर आहेत असं नाही. त्यामुळे आपण त्याचा गैरसमज करून घेऊ नये. ॲबिलिटी इज फिक्स्ड, ॲबिलिटी फिक्स असते का? नाही. ॲबिलिटी ही सुधारली जाऊ शकते. म्हणजे जी काही क्षमता आहे, क्षमतेमध्ये काय होऊ शकते, सुधारणा होऊ शकते. एकदा एखाद्याची ॲबिलिटी ठरली की तेवढीच ॲबिलिटी राहते असं काही नाही. तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. ॲबिलिटी इज नॉट फिक्स्ड. एफर्ट्स डोंट मेक एनी डिफरन्स, प्रयत्नाने काही फरक पडत नाही. आज थोडंच असते. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात योग्य पर्याय कोणता आहे? सर्वात योग्य पर्याय आहे तो म्हणजे योग्यता सुधार्य है. हा पर्याय काय आहे? सर्वात योग्य पर्याय आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. निम्न में से कौन सी परिपाटी विद्यार्थियों में संकल्पनात्मक समझ में बढ़ोतरी करने में सहायक है? कॉन्सेप्चुअल अंडरस्टँडिंग अमंग स्टुडंट्स इज लाइकली टू इम्प्रूव्ह इन द सेटिंग्स इन विच एम्फसिस ऑन. कुठल्या सेटिंगमध्ये की विद्यार्थ्यांना कॉन्सेप्चुअल अंडरस्टँडिंग होऊ शकते? बघा, इन्क्वायरी अँड डायलॉग होऊ शकते. पण पुढचे पर्याय अजून पाहूया आपण. कॉम्पिटिशन्स, कॉम्पिटिशन संकल्पना समजून घेण्यासाठी उपयोगी नाहीत. टेक्स्ट बुक सेंटर पेडॉगॉजी अजिबात नाही. फ्रिक्वेंट एक्झामिनेशन हे सुद्धा नाही. तर सर्वात योग्य उत्तर आहे अन्वेषण और संवाद, म्हणजे रिसर्च, इंक्वायरी एंड डायलॉग. त्यानंतर बच्चों को सीखने में कठिनाई होती है जब इट इज डिफिकल्ट फॉर चिल्ड्रन टू लर्न व्हेन. कधी होती मुलांना शिकण्यासाठी अडचण? भिन्न विषय वस्तू को बहुरूपों में प्रस्तुत किया गया हो. कंटेंट इज रिप्रेझेंटेड थ्रू मल्टिपल वेज. असं काही नाही, उलट त्याचा तर फायदा होतो. पुढे पाहूया. इन्फॉर्मेशन इज प्रेझेंटेड इन द डिस्कनेक्टेड चंक्स. अजिबात नाही. डिस्कनेक्टेड चंक मध्ये केलं की शिकायला अडचण ही होणार 100%. नंतर देर आर इंट्रिन्सिकली मोटिवेटेड, ते असलं ते आंतरिक रूप से अभिप्रेरित हो. मग याचा तर फायदा होतोय, नुकसान होत नाही. लर्निंग इज सोशली कॉन्टेक्चुअलाइज, अधिगम सामाजिक स्नाय, हा सुद्धा फायदा आहे. तर मग आता कोणता असं वाटतं? विषय वस्तू को बहुरूप में प्रस्तुत किया गया हो. म्हणजे कुठलाही विषय हा वेगवेगळ्या विषयाने जर केला तर त्यांना सुद्धा काय होतो? मग फायदा होतो. मग नुकसान कशामध्ये होतं? सूचना अलग अलग तुकड़ों में प्रस्तुत की जाय. जर जी माहिती आहे ती तुकड्या तुकड्यामध्ये केली तर मुलांना शिकणं काय होतं? कठीण होतं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, अधिगम में की सर्वोत्तम अवस्था कौन सी है? उत्तम, सगळ्यात चांगली, निगेटिव्ह नाही. कोई उत्तेजना नाही, कोई भय नाही. म्हणजे नो अराउजल, नो फिअर. उच्च उत्तेजना, उच्च भय, हे पण नाही. निम्न उत्तेजना, उच्च भय, म्हणजे लो अराउजल म्हणजे त्याला कमी उत्तेजित आहे आणि भीती जास्त आहे. भीती जास्त म्हणलं की हे अजिबात नाही. आणि काही उत्तेजना नाही म्हणजे असं पण नाही. म्हणजे काय आहे? संतुलित उत्तेजना और कोई भय नाही. म्हणजे काय असलं पाहिजे? सगळं काही प्रमाणामध्ये सर्व काही असावे असं म्हणतात. प्रमाणामध्ये आपल्याला कविता होती, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. तसं सगळं बॅलन्स्ड असलं पाहिजे. म्हणजे बॅलन्स उत्तेजना पाहिजे आणि भीती तर अजिबात नसली पाहिजे. अधिगम का संरचनात्मक विचार यह सुझाव देता है की ज्ञान की संरचना में, विद्यार्थी ज्ञानाच्या रचनेत काय होतं? बच्चे पूर्ण रूप से पाठ्यपुस्तकों पर निर्भर रहते हैं. अजिबात नाही. रचनावादामध्ये हे अपेक्षित नाही. बच्चों की कोई भूमिका नाही, हे तर अजिबातच नाही. बच्चे पूर्ण रूप से वयस्कों पर निर्भर रहते, हे पण नाही. बच्चे सक्रिय रूप से भूमिका निभाते हैं.
म्हणजे मुलं काय करतात, अगदी सर्व गोष्टींमध्ये कशा असतात, सक्रिय असतात. हे उत्तर कसं आहे? बरोबर आहे. कारण मुलं जर सक्रिय असतील, ॲक्टिव्हिटी करत असतील, तरच काय करतील, ते शिकतील, असं रचनावादाचं म्हणणं आहे. एक कार्य के दौरान सायना स्वयं से बात कर रही है. बघा, याच्या अगोदर पण आलं होतं हे, की कर रही है कि वह कार्य किस प्रकार प्रगति कर सकती है. लेव वाइगोत्स्की के भाषा और चिंतन के बारे में दिए गए विचारों के अनुसार इस तरह का व्यक्तिगत वाक म्हणजे हे आहे पर्सनल स्पीच. पर्सनल स्पीच कशासाठी आहे बघा, मागच्या दोन्ही तिन्ही पेपरमध्ये हा प्रश्न होता. कशासाठी आहे? सेल्फ रेग्युलेशनसाठी, स्वनियमनासाठी हे काय आहे? सेल्फ टॉक आहे किंवा प्रायव्हेट स्पीच आहे. प्रायव्हेट स्पीचचा मुख्य उद्देश स्वनियमन आहे. स्वतःला वळण लावण्यास, स्वतःला शिस्त लावण्यासाठी, स्वतःलाच समजून सांगण्यासाठी मुलं काय करतात? प्राइवेट स्पीच करतात. मूल्यांकन पद्धतियों का लक्ष्य होना चाहिए. कशासाठी मूल्यांकन? पुरस्कार वितरण हेतु उच्च अंक प्राप्त करना? अजिबात नाही. विद्यार्थियों को नामांकित करना? अजिबात नाही. हे तर आपल्याला करायचंच नाही. योग्यता आधारित समूह में विद्यार्थियों को विभाजित करना? असू शकते. पण पुढचं बघू. विद्यार्थियों की जरूरतों एवं आवश्यकताओं की पहचान करना हे आहे योग्य. विद्यार्थ्यांची आवश्यकता काय आहे? ह्याची ह्याचं डिफाईन करायचं की यांना ह्याची गरज आहे आणि मग त्याच्यानुसार अध्ययन अनुभवाचं नियोजन करायचं. बच्चों के विकास की व्यक्तिगत विभिन्नताओं को किस पर प्रतिरोपित किया जा सकता है. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन कॅन बी अट्रिब्युटेड टू. कशावर मग व्यक्तिगत विकास? अनुवंशिकता एवं पर्यावरण की पारस्परिकता पर असू शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर केवळ अनुवंशिकता पर? अजिबात नाही. केवळ पर्यावरण पर? नाही. ना अनुवंशिकता ना पर्यावरण हे पण नाही. म्हणजे दिस इज ओपन, ओपन अँड शट केस. अगदी एका नजरेमध्ये आपल्या लक्षात येतं, की ह्याचं काय आहे? पर्याय क्रमांक ह्याचं काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण अनुवंश आणि पर्यावरण या दोन्हीवर अवलंबून असतं. आपला जो व्हिडिओ आहे, वाढ आणि विकास डेव्हलपमेंटवरचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण याची व्यवस्थित चर्चा केलेली आहे. एक खेल के दौरान चोट लगने पर रोहन रोने लगा. यह देखकर उसके पिता ने कहा, लड़कियों की तरह व्यवहार ना करो, लड़के रोते नहीं है. पिता का यह कथन लैंगिक समानता को बढ़ावा देता है? बिल्कुल नहीं. लैंगिक रूढ़िवादियों को दर्शाता है? बिल्कुल. यह लैंगिक रूढ़िवादी को दर्शाता है. लेकिन बाकी भी देखेंगे, लैंगिक रूढ़िवादियों को चुनौती देता है? बिल्कुल नहीं देता है. लैंगिक भेदभाव को कम करता है? ऐसा भी नहीं है. म्हणजे लैंगिक रूढ़िवादी को वह दर्शाता है. एक प्रगतिशील कक्षा में बघा, प्रगतिशील कक्षा म्हणजे प्रोग्रेसिव्ह क्लासरूम, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन नावाचा आपला एक छोटा व्हिडिओ आहे 10 मिनिटाचा. तो आपण बघितला तर आपल्याला हा प्रश्न सहज सुटेल. विद्यार्थियों को उनकी अकादमिक अंकों के आधार पर नामांकित करना चाहिए? बिल्कुल नाही. मार्क घेतलेला हुशार असलं म्हणायचं नाही. अध्यापक को अटल पाठ्यक्रम का पालन करना चाहिए. टीचर शुड फॉलो फिक्स्ड करिक्युलम. अजिबात नाही. फिक्स करिक्युलम नाही. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करिक्युलम काय करावं लागेल आपल्याला? अडॅप्ट करावं लागेल. विद्यार्थियों में प्रतिस्पर्धा पर बल देना? बिल्कुल नाही. कॉम्पिटिशन तर अजिबात नसलं पाहिजे. ज्ञान की संरचना के लिए प्रचुर मौके प्रदान करणे चाहिए. ज्ञानाच्या रचनेसाठी त्यांना योग्य संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. सोपं आहे. कारण हे तर फॅसिलिटेटर म्हणून शिक्षकाचं काम आहे ना. एक गतिविधि के दौरान छात्रों को संघर्ष करते देख अध्यापिका बच्चों को संकेत और इशारे जैसे क्या, क्यों, कैसे प्रदान करने का फैसला लेती है. लेव वाइगोत्स्की के अनुसार अध्यापिका की यह योजना, याचा अर्थ काय? अधिगम की प्रक्रिया अर्थहीन होगी असं केलं तर तिनं? नाही. बच्चों को अधिगम के लिए अनुप्रेरित निष्प्रेरित करेगी? ऐसा भी नहीं. अधिगम के लिए पाढ आधारभूत संरचना का काम करेगी. बघा, वायगोटस्कीचा जो काही व्हिडिओ आहे, त्या वायगोटस्कीच्या व्हिडिओमध्ये स्कॅफोल्डिंग काय आहे, झोन ऑफ प्रॉक्सिबल डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, ह्याची सगळी आपण चर्चा केलेली आहे. मुलं कसे शिकतात त्याचीही आपण काय केलेली आहे? चर्चा केलेली आहे. त्यामुळं हे उत्तर अधिगम के लिए पाढ या आधारभूत संरचना का ये काम करेगी. छात्र में प्रत्याहार निकास प्रवृत्ती पैदा करेगी. विड्रॉवल टेंडन्सी अजिबात नाही. तर ह्या एक स्कॅफोल्डिंग आहे, ही काय करणार आहे? मदत करणार आहे. बच्चों के सामाजिकरण के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है? सोशलायझेशन, त्याच्यावर पण आपण व्हिडिओ केलेला आहे. परिवार यम जनसंचार दोनों सामाजिकरण के द्वितीय कारक है. परिवार द्वितीय कसं असेल बरं? जन्मच त्याचा परिवारात होतो. म्हणजे पहिल्यांदा सामाजिकरण कुठं होतं त्याचं? पहिल्यांदा सामाजिकरण त्या बाळाचं होतं ते कुठं? ते होतं म्हणजे कशामध्ये? परिवारामध्ये. त्यामुळे हे प्राथमिक आहे. विद्यालय सामाजिकरण का द्वितीय कारण है. बरोबर, विद्यालय द्वितीयक आहे और परिवार सामाजिक कारण का प्राथमिक कारण है. प्राथमिक कारण परिवार आहे असं मला पण वाटतं. बघूया काय पुढे अजून.
विद्यालय सामाजिकरण का एक प्राथमिक कारक है? बिल्कुल नहीं। समकक्षी सामाजिकरण के प्राथमिक कारक है और परिवार सामाजिकरण द्वितीय कारक आहे. एकच क्लिक आहे इथे, ती म्हणजे परिवार जे आहे ते काय सामाजिकरणाचा प्राथमिक कारक आहे. त्यामुळं हे उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार आहे. बहुबुद्धी का सिद्धांत जोर देता है की बहुबुद्धी मल्टिपल इंटेलिजन्स कुणाचा आहे आठवा हार्वर्ड गार्डनर त्याच्यावर पण आपला व्हिडिओ आहे बघून घ्या. बुद्धिमत्ता में कोई व्यक्तिगत भिन्नताएं नहीं होती बिल्कुल नहीं असते. बुद्धि लब्धि केवल वस्तुनिष्ठ परीक्षणों द्वारा ही मापी जा सकती है. गलत. हाँ मापी जा सकती है लेकिन ये किस पर जोर देता है देखेंगे. एक आयाम जो बुद्धिमत्ता अन्य सभी आयामों में बुद्धिमत्ता निर्धारित करती है. एक आयाम में एका आयामध्ये बुद्धिमत्ता आली की दुसरी करते का नाही. तर चौथं बघा बुद्धिमत्ता की विभिन्न दशाएं होती है. नावच आपल्या सिद्धांतचं काय आहे. आपला आपला जो काही हार्वर्ड गार्डनरचा बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत आहे तसं नावच आहे बहुविध बुद्धिमत्ता. म्हणजे बुद्धिमत्तेची वेगवेगळी काय असते स्टेजेस असतात त्याच्या वेगवेगळ्या दिशा असू शकतात. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता ही वेगवेगळी जसं सांगीतिक बुद्धिमत्ता आहे, साहित्यिक बुद्धिमत्ता आहे, नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. अशा वेगवेगळ्या बुद्धिमत्ता काय करतात असू शकतात. तर हां. तर पुढचा प्रश्न बघूया. लॉरेंस कोलबर्ग के सिद्धांत के अनुसार किसी कार्य को इसीलिए करना क्योंकि इस दूसरे इसको स्वीकृति देते हैं. नैतिक विकास के कौन सा चरण दर्शाता है. कोणतं चरण आहे नैतिक विकासाचं बघा. इकडे अमूर्त संक्रियात्मक दिलं आणि इकडे फॉर्मल कन्व्हेन्शनल दिले. फॉर्मल कन्व्हेन्शन आहे अमूर्त संक्रियात्मक. संक्रियात्मक हे जीन याच्याकडे जाते. प्रथा पूर्व नाही, प्री कन्व्हेन्शनल नाही, प्रथागत काय तर हे कन्व्हेन्शनल येतं. आपण जर याचा व्हिडिओ बघितला कोहलबर्गचा नैतिक विकासाचा तर आपल्या लक्षात येईल की हे काय आहे कन्व्हेन्शनल आहे. कारण जसं आहे गुड बॉय गुड गर्ल चांगलं म्हणतात म्हणून तो करतो. आणि गुड बॉय गुड गर्लचा सिद्धांत कन्वेंशन लक्षात ठेवायचा. विकास के संदर्भ में निम्न में से कौन सा कथन सही है. विकास बहुआयामी होता है. बिल्कुल सही है. विकास की दर सभी संस्कृतियों में भी समान होती है. ऐसा बिल्कुल नहीं है. विकास केवल विद्यालय में होने वाले अधिगम से ही होता है. ऐसा कुछ भी नहीं. विकास तो बाहर भी होता है. विकास केवल बाल्यावस्था के दौरान नहीं. विकास तो पूरा जीवन भर चलता रहता है. तो विकास बहुआयामी होता है. लेव वाइगोत्स्की का सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य अधिगम प्रक्रिया में डैश डैश के महत्व पर जोर देता है. किसका कल्चरल टूल्स. याचं नावच काय वाइगोत्स्कीचा जो काही सिद्धांत आहे या सिद्धांताचं नाव काय आहे एनकल्चरायझेशन. आपण जर व्हिडिओ पाहिला असेल पहा. आपल्या व्हिडिओचं नावच आहे एनकल्चरायझेशन आणि रचनात्मक किंवा मराठीमध्ये आपण त्याला ज्ञानरचनावाद म्हणतो. तर त्याच्यावरच हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळं ह्या काय आहे सांस्कृतिक उपकरण कल्चरल टूल्सच्या महत्वावर काय करतो तो महत्व देतो. तर अट्रिब्युशन, अफिलिएशन, मोटिवेशन हे पण आहे. पण त्याची एक वेगळी स्टेज आहे. त्याची चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. जीन पियाजे अपने संज्ञानात्मक विकास में संज्ञानात्मक संरचनाओं को डैश डैश के रूप में वर्णित करते हैं. स्कीमा. स्कीमा म्हणजेच मनोबंध. मनोवैज्ञानिक उपकरण नाही. उद्दीपक अनुक्रिया ही तर वर्तनवादाकडे आलं. विकास का समीपस्थ क्षेत्र म्हणजे प्रॉक्सिमल झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही वायगोटस्कीनं दिलेली एक मर्यादा आहे की विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त विकास या आज कुठल्या लेवलला आणि जास्तीत जास्त कुठेपर्यंत जाऊ शकतो. हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला काय म्हटलं जातं तर झोन ऑफ प्रॉक्सिमल लेवल झेडपीटी हे वायगोटस्कीचं आहे. जीन पियाजेचं नाही. हे तर वर्तनवादाचं आहे आणि मनोवैज्ञानिक सायकोलॉजिकल टूल्स नाही तर ही स्कीमा एक स्कीमच्या आधारे बाळ शिकतं, लेकरू शिकतं आणि अनेक स्कीम एकत्र येऊन काय बनतात अनेक स्कीम्स एकत्र येऊन एक स्कीमा म्हणजे जसं की मी उदाहरण दिलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये कुत्र्याचं. 4 पाय, शेपटी, डोकं असला की तो कुत्रा असतो. त्या 4 पायाची एक स्कीम, शेपटीची स्कीम, डोळे असा स्कीम मिळून काय बनतं स्कीमा बनतं. काही ठिकाणी त्या स्कीमॅटा उल्लेख आहे पण फार कमी ठिकाणी आहे. तर आपण स्कीमा म्हणू त्याला. तर स्कीमाच्या माध्यमातून समज शिकतं. जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत में पूर्व संक्रियात्मक अवस्था में विकास का मुख्य गुण क्या होता है. पूर्व संक्रियात्मक अवस्था म्हणजे कोणती आहे प्री ऑपरेशनल स्टेज मध्ये काय असतं. संरक्षण और पदार्थों का क्रमबद्ध वर्णन करने की क्षमता. अमूर्त सोच का विकास. विचार सोच में संक्रियन. परिकल्पित निगमात्मक सोच. हायपोथेटिकल डिडक्टिव्ह थिंकिंग एवढ्या प्री ऑपरेशन मध्ये कसं असेल बरं ते फॉर्मल ऑपरेशन मध्ये जाते. म्हणजे 4 तर काय आहे कम्प्लिटली 4 काय झालेला आहे आउट झालेला आहे.
अमूर्त सोच का विकास हे सुद्धा ऑपरेशनल फॉर्मल ऑपरेशनल मध्ये इथं प्री ऑपरेशनल आहे. संरक्षण पदार्थ मध्ये तर सुरुवातीला असू शकते, पण दोन्हीमध्ये आपण काय करूया, थोडंसं डिस्कशन करूया. विचार सोच में केंद्रीकरण, सेंट्रेशन इन थॉट आणि पद संरक्षणावर पदार्थों को क्रमबद्ध करने की क्षमता. क्रमबद्ध करने की क्षमता ही प्री ऑपरेशनल मध्ये असू शकते. मात्र जास्त संरक्षण पदार्थों हे तर आपल्या सेन्सरी मोटरमध्ये च्या नंतर जे काही प्री ऑपरेशनल आहे, ऑपरेशनच्या अर्ली स्टेजमध्ये आहे, विचार सोच में केंद्रीकरण हे सुद्धा असू शकतंय. तर मग आता ह्या दोघांमध्ये आपण कन्फ्युजन होऊ शकतो. तर आपण काय करायचं मग इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. इंग्लिशमध्ये की ॲबिलिटी टू कन्झर्व्ह अँड सिरियलेट ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट सिरियल लावायचे आणि मग आठवा आपल्या जीन पियाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की त्याला सीरियल लावता येत नाही. म्हणजे तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पर्यंत म्हणतो. पण 10, 9, 8 म्हण म्हटलं की त्याला चुकते. मग त्याला येत नाही. मग त्याला 1, 2, 3च म्हणावं लागतं. पाढे म्हणताना पण तो पाढे सुद्धा सांगताना तो त्याला प्रत्येक म्हणा बॅग, बेबी 2, 4 असं. म्हणजे अजून ती क्षमताच्या मध्ये दुसरं म्हणजे लक्ष झाले म्हणजे विकसित झालेले नसते. कालच्या परीक्षेमध्ये पण हा प्रश्न होता. सेंट्रेशन इन थॉट, सोच, विचार, सोच का केंद्रीकरण. काही सांगा त्याच्या कुठला तरी एकच मुद्दा धरून त्याला तो काय करतो, पकडून बसतो आणि त्याच्यावरच काय करतो, लक्ष केंद्रित करतो. दिव्यांगजन अधिकार 2016 के अनुसार निम्न में से किस शब्दावली का प्रयोग उपयुक्त है? छात्र जिसका अशक्त शरीर है, दिव्यांग कुणाला म्हणायचं? मंदित छात्र, विकलांग छात्र, छात्र जिसे शारीरिक दिव्यांगता है, त्याला दिव्यांग म्हटलं गेलेलं आहे. कुणाला दिव्यांग म्हणायचं? तर ज्याच्यामध्ये काय आहे, शारीरिक विकलांगता आहे. कोणाचा हात नाही, पाय नाही, डोळे नाही, त्याला काय म्हणायचं? दिव्यांग असं म्हणायचं. आणि कुणालाही दिव्यांग म्हणायचं नाही. आता समजा समजा त्याला शरीर अशक्त झालंय, त्याच्या अंगात ताकद नाही किंवा त्याची बुद्धी चालत नाही, त्याला दिव्यांग म्हणायचं. त्यासाठी ADHD किंवा लर्निंग डिसेबिलिटी नावाची कॉन्सेप्ट आहे. तर दिव्यांगता 2016च्या मोदी साहेबाच्या सूचनेनुसार हा दिव्यांगता 2016 पासून म्हणलं गेलेलं आहे. जन्म से किशोरावस्था तक बच्चों का विकास किस क्रम में होता है? पहिल्यांदा आता इंग्लिशमध्ये बघू. पहिल्यांदा कसं बनतंय? पहिल्यांदा अमूर्त असते का? नाही. अमूर्त सुरुवातीला नसते म्हणजे 1 आणि 3 तर पहिल्या ह्याच्यामध्ये कट ऑफ झाले. मग काँक्रीट पण सुरुवातीला नसते. मग सुरुवातीला काय असते? सेन्सरी असते. म्हणजे संवेदिक, मूर्त आणि अमूर्त या पद्धतीने काय होतो? बालकाचा विकास होत असतो. त्याच्यानंतर 21 आहे, एक प्रगतिशील कक्षा में व्यक्तिगत भिन्नताओं को किस प्रकार से देखना जाना चाहिए. म्हणजे व्यक्तिभेदाला कसं बघणार? अध्यापन अधिगम प्रक्रिया की परियोजना के लिए महत्वपूर्ण ओके. अधिगम की प्रक्रिया में बाधा बिलकुल नाही. त्याला तर आपण काय म्हटलं पाहिजे? त्याला आपण संधी म्हटलं पाहिजे. अध्यापक के पक्ष पर असफलता अजिबात नाही. योग्यता आधारित समूह बनाने का मापदंड असंही नाही. म्हणजे अध्यागम अधिगम की परियोजना के लिए महत्वपूर्ण है. त्याला एक संधी म्हणून शिक्षकानं पाहिलं पाहिजे. एक समावेशी कक्षा में डैश डैश पर जोर होना चाहिए. किस पर जोर होना चाहिए? इंक्लूसिव एजुकेशन. हर बच्चे के सामर्थ्य को अधिगम करने के लिए अवसर प्रदान करने पर जोर होना चाहिए, मुझे तो लगता है. तो देखें आगे क्या कहा है, किस पर जोर होना चाहिए. बच्चे के सामर्थ्य को अधिगम, प्रोव्हाइडिंग अपॉर्च्युनिटी एमिंग टू मॅक्सिमम पोटेन्शियल ऑफ इंडिव्हिज्युअल चिल्ड्रन. हे पण मला कसं वाटतं, बरोबर वाटत आहे. पुढं प्रदर्शन अभिमुखी लक्ष, परफॉर्मन्स ओरिएंटेड गोल्स नाही. ते अचिव्हमेंटसाठीच्या ज्या काही प्रिपरेशन आहेत जसं की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्यांच्यासाठी असू शकते. पण ही वर्ग कसा आहे? इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, सर्व प्रकारच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. अनआयडेंटिफाईड इन्स्ट्रक्शन, अनडिफरन्शिएटेड इंडक्शन असं नाही. तर डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन असल्या पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याची पातळी बघून, विद्यार्थ्याची क्षमता बघून काय केलं पाहिजे, त्याला सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. सामाजिक पहचान के आधार पर छात्रों में अलगाव बिल्कुल नहीं. तर पहिलं उत्तर आहे, हर बच्चे के सामर्थ्य को अधिकतम करने के लिए अवसर प्रदान करने चाहिए. 23वां प्रश्न आहे बघा, समस्या समाधान क्षमताओं को किस प्रकार से सुसाध्य किया जा सकता है. प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज. आपला जो काही वायगोटस्कीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग एज्युकेशनचा आपण व्यवस्थित सांगितले. त्याच्यानंतर PBLचा पण एक व्हिडिओ आपण केलेला आहे, तर ते बघून घ्या आपण. आता कसं केलं जाईल? विद्यार्थियों में डर की भावना पैदा करके नहीं, समय समाधान नहीं हो सकता. लगातार अभ्यास और कार्यान्वयन, फोकसिंग ड्रिल एंड प्रैक्टिस. नो, ड्रिल एंड प्रैक्टिस कांट मेक यू प्रॉब्लेम सॉल्विंग स्टुडंट. एनकरेजिंग फिक्स्ड प्रोसेस ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम, एक ठराविक पद्धतीचं नाही. एनकरेजिंग यूज ऑफ एनॉलॉजीज, म्हणजे एनॉलॉजी जी आहे समरूप म्हणजे तशाच पद्धतीच्या काही ऍक्टिव्हिटी देऊन त्याला
किंवा अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीचा वापर करून किंवा अशा पद्धतीनं कुणी कसं केलेलं आहे ते पाहून त्याचा वापर करून तो काय करू शकतो, त्याचा जो प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम तो सोडवू शकतो. अधिगम कठिनाइयों से जूझते छात्रों की ज़रूरतों को संबोधित करने के लिए एक अध्यापक को क्या नहीं करना चाहिए? काय करायचं नाही? बघा, शिक्षाशास्त्र और आकलन की जटिल संरचनाओं का प्रयोग जास्त कठीण, अवघड ज्या काही यंत्रणा आहेत त्यांचा वापर करायचा का? अजिबात नाही. दृश्य श्रव्य सामग्रियों का इस्तेमाल, हाँ, करना चाहिए. संरचनात्मक शिक्षा शास्त्रीय उपागमों का इस्तेमाल, यूज ऑफ कंस्ट्रक्टिव्ह पेडागॉजिकल अप्रोचेस, हा त्याच्यापेक्षाही काय आहे, अचूक आहे. व्यक्तिगत शैक्षिक योजना बनाना, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. तो फिर क्या नहीं करना चाहिए भाई? तो हमें क्या नहीं करना चाहिए? क्या नहीं करना चाहिए? अधिगम कठिनाइयों से जूझते छात्रों की जरूरतों को संबोधित, इन ऑर्डर टू एड्रेस नीड्स ऑफ स्टूडेंट्स हु आर फोकसिंग लर्निंग डिफिकल्टी, टीचर शुड नॉट डू, टीचर ने वो करना टीचर ने वो करना नहीं चाहिए. क्या करना चाहिए? शिक्षा शास्त्र और आकलन की जटिल संरचनाओं का प्रयोग करना चाहिए क्या? करना चाहिए का? नहीं करना चाहिए. तो हम इसी मुद्दे पर आके ठहरते हैं, ये नहीं करना चाहिए, बाकी सब कुछ करना चाहिए. ऑडियो विजुअल एड यूज करना चाहिए, कंस्ट्रक्टिव पेडागोजिकल अप्रोच यूज करना चाहिए, व्यक्तिगत शैक्षिक योजना भी बनानी चाहिए. तो नहीं की वजह से ये है, हम भी या ऐसे नाही है या हा है, हो का नाही, हे काढता काढता आपण सुद्धा काय होतो, कन्फ्यूज होऊन जातो. सर्जनात्मकता की पहचान का प्रमुख लक्षण क्या है? सर्जनात्मक म्हणजे व्हॉट इज दॅट इज द प्रायमरी आयडेंटिफाइंग फीचर ऑफ क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटीचं काय आहे? इनअटेंटिव्हनेस, अजिबात नाही. लो कॉम्प्रेन्शन नाही. तर हे काय आहे? डायव्हर्जंट थिंकिंग. बघा, पहिल्या पेपरचा पहिलाच प्रश्न होता अपसारी चिंतन. सर्जनशीलता ही डायव्हर्जंट थिंकिंगनच येते. हायपर ऍक्टिव्हिटी, अतिसक्रियता आहे. अतिसक्रियतेमुळे सुद्धा सर्जनात्मकता येत नाही. सर्जनशील व्यक्तीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते काय असतं, खूप वेगळ्या प्रकारे विचार करतो, अपसारी चिंतन वो करता है. 26वां प्रश्न बघा, विविध पृष्ठभूमियों के अधिगमकर्ताओं को संबोधित करने हेतु एक अध्यापक को, म्हणजे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले जे काही लोक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जर एकदाच आपल्याला शिकवायचं तर काय करायला पाहिजे? ऐसे कथनों का इस्तेमाल करना चाहिए जो नकारात्मक रूढ़िबद्ध धारणाओं को मजबूत करे. नकारात्मक धारणाला मजबूत करण्याचे कथन वापरायचे का? नाही. आता इथं नाही असं विचारलंय का? नाही. अध्यापक को क्या करना चाहिए? हं. संबोधित करने हेतु, म्हणजे हे करायचंय का? हे करायचं नाही. विविधा मुद्दों पर बातचीत टालनी चाहिए, बिल्कुल नहीं. बातचीत करनी चाहिए, बातचीत टालनी नहीं चाहिए. विविध विन्यासों के उदाहरण लेने चाहिए. ड्रॉ एग्जाम्पल्स फ्रॉम डाइवर्स सेटिंग. ऑफ कोर्स क्या करना चाहिए? अलग अलग जो अलग अलग डिफरेंट डिफरेंट टाइप ऑफ जो सेटिंग्स है, अलग अलग जो पृष्ठभूमियां है, इस अलग अलग पृष्ठभूमियों के बारे में चर्चा करनी चाहिए और इस पृष्ठभूमियों के माध्यम से बच्चे कैसे सीखते हैं, इसका उनको फायदा होता है. हमने वाइगोटस्की के जो वीडियो है उसमें हमने इसका डिटेल में देखा है. फिर चौथा क्या है उसको भी देखेंगे. सभी के लिए मानकीकृत आकलनों का इस्तेमाल करना चाहिए. यूज स्टँडर्डाइज टेस्ट ऑफ असेसमेंट फॉर एव्हरीवन. सगळ्यांना स्टँडर्डाइज टेस्ट द्या म्हणते. असं कसं होईल बरं? सगळ्यांना स्टँडर्डाइज टेस्ट दिली तर मग वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांना सगळ्यांना एकच टेस्ट कशी फायदेची राहील? म्हणजे सगळ्यांसाठी टेलर्ड मेथडनं प्रत्येकाला कशी केली पाहिजे, वेगळी टेस्ट दिली गेली पाहिजे. किंवा त्याच्या पार्श्वभूमीचा विचार करून काय केलं पाहिजे, त्यासाठी अध्ययन अनुभवाची योजना केली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, एक अध्यापिका को दिए गए किसी कार्यकलाप में छात्रों की विभिन्न त्रुटियों का विश्लेषण करना चाहिए. ऑफ कोर्स अ टीचर शुड एनालाइज द वेरियस एरर्स मेड बाय स्टूडेंट्स ऑन अ गिवन टास्क. बिकॉज क्यों एनालिसिस करना चाहिए? अधिगम केवल त्रुटियों के शोधन पर निर्भर है? बिल्कुल नहीं. ऐसा बिल्कुल भी नहीं है. फक्त फक्त चुका काढण्यासाठी आहे का? नाही. त्याच्यासाठी हे करायचंय का? नाही. त्याचं कारण दुसरंच आहे. इसके आधार पर वह दंड की मात्रा निर्धारित कर सकती है. किती शिक्षा द्यायची? अजिबात नाही. हे तर याच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. दंड, पनिशमेंट म्हटलं की ह्याला मोठी फुल्ली मारायची. हे नकारात्मक आहे. नकारात्मक असेल तर सगळ्यात अगोदर पनिशमेंटला घ्यायचं. अदरवाईज पॉझिटिव्ह गोष्टीच्या बाबतीत
हे जे पनिशमेंट आहे ह्याला काय करायचं, सोडून द्यायचं. त्रुटियों की समझ अध्यापन अधिगम प्रक्रिया के लिए महत्वपूर्ण है. म्हणजे त्रुटिया म्हणजे जे जे चुका आहेत त्यांची जी समज आहे हे महत्वपूर्ण आहे. बरोबर आहे. बघू अजून पुढे. इसके आधार पर वह ज्यादा त्रुटियां करने वाले छात्रों को दूसरे छात्रों से अलग कर सकते हैं. ऐसा नहीं है. तो यह है त्रुटियों की समझ. अंडरस्टँडिंग द एरर्स आर मीनिंगफुल इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. तर एरर लक्षात आले तर त्याच्यावर काय केलं जाऊ शकतो, उपचार केला जाऊ शकतो. 28वां अधिगम की अभिप्रेरणा को किस प्रकार कायम रखा जा सकता है. अधिगम की अभिप्रेरणा म्हणजे लर्निंगची जी काही मोटिवेशन आहे त्यासाठी कसं ठेवलं. यंत्रवत याद करने पर जोर देकर बिल्कुल भी नहीं. बच्चों को दंड देकर बिल्कुल भी नहीं. प्रवीणता अभिमुखी लक्ष्यों पर जोर देकर बिल्कुल सही. यानी फोकसिंग ऑन मास्टरी ओरिएंटेड गोल्स. मास्टरी ओरिएंटेड गोल्स पर फोकस करके हम क्या कर सकते हैं, उनको उनको ये उनको क्या कर सकते हैं, अभिप्रेरणा के लिए जागरूक, उनको अभिप्रेरित कर सकते हैं, उनको मोटिवेट कर सकते हैं. आणि चौथा बघूया, बच्चों को बहुत आसान क्रियाकलाप देकर भी ये काम नहीं हो सकता. अगला है शर्मिंदगी. शेम क्या है, के भाव को अध्यापन अधिगम प्रक्रिया में बारंबार पैदा करना चाहिए, बिल्कुल नहीं करना चाहिए. या शर्मिंदगी का संज्ञान से कोई संबंध नहीं है इमोशन एंड कॉग्निशंस आर रिलेटेड विथ ईच अदर. और इमोशन और कॉग्निशन का अपना वीडियो है, आप देख सकते हो. शर्मिंदगी का संज्ञान पर नकारात्मक प्रभाव पड़ सकता है. ऑब्वियसली शर्मिंदगी का जो प्रभाव है नकारात्मक पड़ सकता है. बच्चों को अधिगम हेतु अभिप्रेरित करने के लिए बहुत प्रभावशाली है. शर्मिंदगी प्रभावशाली है, लाजाळूपणा उपयोगी है, बिल्कुल नहीं. और ये 30वां प्रश्न है और आज का अंतिम प्रश्न. निम्न में से अध्यापन अधिगम का सबसे प्रभावशाली माध्यम कौन सा है. अनुकरण, नकल, दोहराना, इमिटेशन एंड रिपीटेशन, नो. रोट मेमोराइजेशन ऑफ कंटेंट, बिल्कुल नहीं है. एक्सप्लोरेशन ऑफ रिलेशनशिप बिटवीन कॉन्सेप्ट, संकल्पनाओं के बीच संबंध खोजना. और बिना विश्लेषण के अवलोकन करना, यह भी गलत है. तो पर्याय क्रमांक 3 सही है. आता मागच्या ह्या 3 प्रश्नपत्रिकाचा 3-4 प्रश्नपत्रिका ज्या आपण सोडवल्या. आता ही 4थी आहे आपली. 24च्या 2, 23ची 1 आणि ही 2020ची. अशा 4 प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या. आपल्या लक्षात आलं असेल, की जसं आपण पाठीमागे जात आहोत, तसतशी प्रश्नपत्रिका ही कशी आहे, सोपी होत गेलेली आपल्याला दिसून येते. आज तर जवळ-जवळ 15 मार्क तर बिलकुल बोनस होते. ज्याने आपले व्हिडिओ एकदा दोनदा जरी पाहिले असेल तरी 15-20 मार्क आजच्या पेपरचे तर सहज त्याला मिळू शकतात. आता हा 3राच प्रश्न बघा. 3 पर्याय एकदमच गैरलागू आहेत आणि 4था पर्याय लागू आहे. म्हणजे असं आहे. पण जसं आपण पुढे आत गेलेलो आहोत तशी प्रश्नपत्रिकेची डिफिकल्टी लेव्हल आहे ती थोडीशी त्यांनी काय केलेली, वाढवलेली आहे. म्हणजे आपण बघितलं 24च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 पर्याय हे जवळचे होते आणि 2 पर्याय गैरलागू होते. त्यामुळे आता आपण उलट आता फारसं मागे जावं असं मला वाटत नाही. कारण 4 प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या आहेत, बस झाले. अजून एखादी बालमानसशास्त्राची आणि पेडागॉजीची एक प्रश्नपत्रिका दुसऱ्या पेपरची सोडवूया आणि नंतर मग बाकीच्या विषयांचं आपण अध्यापन पद्धतीचे व्हिडिओ तयार करूया आणि अध्यापन पद्धती समजून घ्या विषयावर. एक गणित जवळपास सर्वांनीच इंग्रजीला नाकारलेलं आहे. त्यामुळे आपण इंग्रजीचं काही करणार नाहीये. आपण एक व्हिडिओ सामाजिक शास्त्रावर, एक व्हिडिओ गणितावर आणि एक व्हिडिओ मराठी आणि हिंदीवर असे 5 व्हिडिओ आपल्याला करण्याचा मानस आहे. किंवा एका व्हिडिओमध्ये 2-2 भाषा, 2-2 विषय घेऊन पेडागॉजी विषयी डिस्कशन आपण करणार आहोत. तर आपला हा जो उपक्रम आहे, की जास्तीत जास्त लोकांनी CTET क्वालिफाय व्हावं. या उपक्रमाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. आपले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पण आपण काय करत आहोत, तर आपण असं एक परफेक्ट कॉम्बिनेशन, एक पॅकेज आपण आपल्याकडे तयार करणार आहोत. आपले हे सर्व व्हिडिओ, सॉल्व्ह केलेला क्वेश्चन पेपर आणि काही ई बुक एवढं जो कोणी करेल तो CTET पास होईल. आणि नंतर मग आपण कदाचित त्याला पेड किंवा असं ठेवण्याच्या विचारामध्ये आहोत. पण तुर्तास तरी आपण ते करणार नाही. आज आपलं सर्वांना ओपन आहे कारण आपण सध्या इमर्जिंग फेजमध्ये आहोत. CTETला यावर्षी जेवढे लोक बसलेले आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक पुढच्या वर्षी बसणार आहेत. आणि त्याच्यामुळं हे जे आपण करत आहोत हे फक्त या वर्षासाठी नाही, तर भविष्यातल्या 1-2 वर्षासाठी आपण हे करत आहोत. तर ह्या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. व्हिडिओ पहा. कृपया 1.5 स्पीडनं जर पाहायची असेल तर व्हिडिओ 2दा पहा.
छोट्या-छोट्या नोट्स काढा. फार तर 3-4 पानाच्या नोट्स होतील संपूर्ण मानसशास्त्राच्या. आणि त्याच्यात आपले 30, 40, 50 मार्क आपल्याला सहजपणे मिळू शकतील. तर थांबूया, भेटूया उद्या संध्याकाळी 8:15 वाजता. सर्वांना गुड नाईट. शुभरात्री.